तर ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील पोस्ट केल्यामुळे एका मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय। VS खोकले असं या अधिकाऱ्यांचं नाव असून ते रत्नागिरीच्या पोफळी इथल्या जलविद्युत केंद्रात काम करतात। एनर्जी मिनिस्टर लाईव्ह नावाचा व्हॉट्सअप ग्रुप ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केलाय। त्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी आहेत। याच ग्रुपवर खोकले यांनी अश्लील फोटो पोस्ट केला होता, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलंय। मात्र चुकून पडलेल्या एका पोस्टमुळे थेट निलंबनाची कारवाई किती योग्य आहे असा प्रश्नही विचारला जातोय। जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो अतिशय खाजगी स्वरूपाचा आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपसात एकत्र येऊन कदाचित तो बनवला असेल, त्यामुळे तो अधिकृतरित्या महावितरणचा व्हॉट्सअप ग्रुप असं म्हणता येणं केवळ शक्य नाही। सर्व्हिस रूल्सच्या अनुषंगाने नेमकी कुठली कारवाई त्याच्याविरुद्ध होऊ शकते आता थोडंसं बोलणं थोडंसं घाईचं ठरू शकेल। निलंबनामध्ये कारण त्यांनी काय उद्धृत केलेले ते बघणं अतिशय गरजेचं आहे। कुठल्या कायद्याचा आधार घेतलेला आहे, कुठल्या कलमाचा आधार घेतलेला आहे, त्यात फिर्याद ओढली आहे की नाही याचा उल्लेख आहे की नाही, या सर्व गोष्टी आपल्याला तपासून बघायला लागतील निलंबनाच्या पत्रामध्ये, आणि त्याला तो आव्हान कायदेशीरदृष्ट्या देऊ शकतो।